असे वैराग्याची मूर्ती श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गवळणी पद प्रकरणातील सर्वांच्या पाठ्यांचा 4 चरणाचा अभंग काल्याच्या प्रसंगामध्ये निवडला आहे. आज आपल्या कुटुंब गावामध्ये गेले 7 दिवस भगवान परमात्मा परमेश्वर यांचं नामस्मरणाचा घोष या कुटुंब गावामध्ये होतोय. आज काल आहे.
घाटा घाटे तेने नका भरपोटे आधी देतो पोट भरी पुरी मनाला गायची सर्वदान सर्व मंगल मागणे शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्ते समचरण जगन्हीत पाणी मंदन मंदनम कंदन कंदने पांडुरंगा सद्गुरु दास कृपा देवाधिदेव
वैराग्याची मूर्ती श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा गवळणी पण प्रकरणातील सर्वांच्या पाठ्यातला 4 चरणाचा अभंग काल्याच्या प्रसंगामध्ये निवडला आहे. आज आपल्या कुटुंब गावामध्ये गेले 7 दिवस भगवान परमात्मा परमेश्वर यांचं नामस्मरणाचा घोष या कुटुंब गावामध्ये होतोय. आज काल आहे. 2 दिवस आम्ही घेतले, बाकीचे दिवस भाग्या महाराजांना दिले. पहिला दिवस आमचेच महाराज आदरणीय कृष्ण महाराज कालवे आणि शेवटचा दिवस मी माझ्याकडे ठेवला. आणि या धामधुमीमध्ये सुंदर प्रकारे सर्वांचं सहकार्य आणि आज काल आहे. भगवान परमात्माचा जो जन्म झालाय तो श्रावण महिन्यामध्ये झाला, पण काला जो केला तो केव्हाही केला का आयुष्यामध्ये अवतारामध्ये एकच वेळा केला, परत केलेला नाही. केला असेल पण तो लौकिकामध्ये आलेला नाही, असा हा काला. या काल्यामध्ये या काल्याचा विशेष आहे. या काल्यामध्ये भगवान परमात्मा पांडुरंगाने भगवान कृष्णाने गोपिकांना घेतलं नाही आणि रासक्रीडेमध्ये गोपाळांना घेतलं नाही. हे विशेष आहे. तुकोबाराय आवर्जून सांगतात, या तुम्हाला यायचं असेल ना तर या, पण कुठे पुढे नका जाऊ. पुढे गेले ते विदाई झाले. वांचे जाते शिमारी माझ्या मागे मागे या. तुम्हाला मी आज काय देणार नाही, पोटभर देणार आहे. एवढंच नाही तर पुढे म्हणाल तोपर्यंत देणार आहे. पण माझी एक अट आहे. तुकोबाराय सांगतात, चालता वेळ हळूहळू चाल आणि मध्येच कोणी कोणाशी ना बोला. मध्ये कोणाजवळ कोणी बोलायचं नाही. आपण फक्त अर्धा तासच चिंतन करायचं आहे. तुकोबाराय शेवटच्या शतकामध्ये सांगतात, घाटे कर्मन करून घेऊ नका आणि त्याला तुमचं पोट भरणार नाही, असे तुकोबाराय शेवटच्या जन्मामध्ये सांगतात. तुका म्हणे सांगता घाटी येणे नका गुरु पोटी आधी देतो पोट भरी पुढे म्हणाल तोवरी. हा झाला थोडक्यामध्ये त्या अभंगाचा अर्थ. आज काल आहे. 7 दिवस आला आणि आज का नाही आला? आज का नाही आला? बरं आज आलाय. या कुटुंबामध्ये आज 30 वर्ष कालावधी. किती वर्ष? 30 वर्ष. अजून 20 वर्ष बाकी आहे. मला संशय आहे का? संशय तुम्हाला नसेल, पण 20 वर्ष अजून बाकी आहे. आपला 50वा वर्ष या ठिकाणी साजरा करायचा आहे. आम्ही असो नाहीतर नसो, याच्यासाठी माझा आवर्जून प्रयत्न आहे. ते अशी मुलं ज्यावेळेस होती तयार आणि तरच आपला या कुटुंबामध्ये दरवर्षी येणारा कालावधी. कोणी केला? काळा भगवान कृष्णाने केला. देवाचे अवतार किती झाले? 10 अवतार. पण भागवतामध्ये 24 अवतार सांगितलेले आहे. अंश 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 कला पूर्ण आणि पूर्णत्व. 7व्या अवतारामध्ये भगवान प्रभू रामचंद्र अवतार सुरू केला, पण त्यांचा अवतार हा मर्यादित होता. मर्यादा पुरुषोत्तम भगवान कृष्ण संपूर्ण सत्ता त्याच्या हातामध्ये, म्हणून तो पूर्ण होतो. प्रभू रामचंद्राचा अवतार पूर्ण आणि भगवान
उत्तम पूर्ण आणि पूर्ण फरक आहे पहा. सामर्थ्य आहे एका बाणाने 7 ताड पाडायचे ताकद त्याच्याकडे आहे ते राम प्रभू. पण बोलीला वाळणे तशीच करी वर्तवणे दाबीन नामा म्हणे. सामर्थ्य आहे पण हातात नाही. वनवासाला जायची वेळ आली त्यावेळेस लक्ष्मणाची पत्नी उर्मिला आणि ती म्हणाली अहो इकडे तुम्ही वनवासाला तिथे जाताय तुम्ही तुमच्या बाळाची सेवा करा मी पण येते मी माझ्या ताईची सेवा करेन. असं कोण आहेत का जगामध्ये? एकामेकावर जर प्रेम करायचं असेल तर रामायणच वाचा महाभारत नाही. महाभारतामध्ये युद्ध आहे पण रामायणामध्ये आचार आहे विचार आहे. प्रभू रामचंद्र म्हणले तुझा विचार चांगला आहे पण माझ्या हातात नाहीये. मुलीला मानवी तशीच ती करीन वर्तवणे जावीन नामा म्हणे. मला पाहिलं पाहिजे पण रामायणामध्ये पाहिलं तर फक्त वनवासात तिघांनाच होतो. आणखी उदाहरण सांगतो. युद्ध हे झालेलं आहे म्हणजे युद्ध चालू आहे रामायणामध्ये आणि लक्ष्मणाने 14 वर्ष निराहार उपास करून इंग्रजीला मारण्यासाठी 14 वर्ष निरामध्ये पाणी आहार मध्ये भोजन त्याग केला होता. आणि लक्ष्मणानंतर ते डोकं उडवलं होतं माहिती आपल्या सर्वांना माहिती आहे. इंग्रजीत धारा दिली पडलेला होता. ज्यावेळेस त्याच्या पत्नी उर्मिळाला माहिती पडलं की माझा पती हा मरण पावलेला आहे काय करायला पाहिजे. तिच्या डोळ्यातून असलेले धायला मग घडते पण त्यावेळेस तिच्या मुखातून व्यवस्थित लक्ष देणार आहे का तिच्या मुखातून एक वाक्य बाहेर पडलं आणि ती म्हणाली जर माझे पती माझे वडील जर या वेळेस जर असते तर माझ्या पतीला त्याने जिवंत केलं असतं. आता हे ऐकलं कोणी? प्रभू रामचंद्रानं ऐकलं. प्रभूचे रामचंद्र उठली माझ्या सामर्थ्य आहे मी जिवंत करू शकतो परंतु रामायण चेक करायला पाहिजे. रामायणामध्ये इंग्रजी देवा मेल्याच्या नंतर परत जिवंत नाहीये म्हणून सामर्थ्य आहे पण स्वतंत्र नाही. प्रभू रामचंद्राची पत्नी रावण पळून घेऊन गेला आपल्याला माहिती आहे सर्वांना. दशरथाच्या बायका किती माहिती आहे का? 6 बायका होत्या दशरथ. प्रभू रामचंद्राला 2 तरी करता आले असत्या पण नाही. फरक पडतोय स्वरामध्ये वरती चढली पकड सामर्थ्य होतं. प्रभू भगवान परमात्मा यांच्यामध्ये स्वतंत्र सुद्धा आहे आणि सामर्थ्य सुद्धा आहे. भगवान परमात्मा 16,108 पत्नी गेला. प्रभू रामचंद्र 11,000 वर्ष राज्य केलं. किती? 11,000 वर्ष आहे ना लक्षात. प्रभू रामचंद्र किती राहिले या पृथ्वी तळावरती? 11,000 वर्ष. एका युगामध्ये 11,000 वर्ष. द्वापार युगाला भगवान कृष्णाचा अवतार झाला. वयाची मर्यादा कमी झाली. भगवान कृष्ण 125 वर्ष या भूतलावरती राहिले. किती वर्ष? 125 वर्ष. त्याच्यामधले 14 वर्ष गोकुळामध्ये, 11 वर्ष मथुऱ्यामध्ये आणि 100 वर्ष द्वारकेमध्ये.
वर्णन जे करायचं आहे ते द्वारकेमध्ये नाही करायचं आहे, मथुरेमध्ये नाही करायचं आहे, मग करायचं आहे कुठे? कुठलं वर्णन करायचं आहे? मुख्य 14 अवतार भागवतामध्ये सांगितलंय. 10 अवतार, 2 जलचर, 2 जलचर, 2 भुजर, 2 विप्र, 2 राजा, कलियुग अवतार लिया भक्त जनों के साजा. हे 10 अवतार दाखल्यामध्ये सांगितलं नाही. अवताराच्या राशी तो अवताराच्या राशी तो हाव भावितेवरी शंकर चक्र गदा पद्मा सहित करी देखिला देखिला माई देवाचा देव विठला संदेह निमाली तुझे पण. तसे त्याच्यातले हे 8वा अवतार भगवान कृष्ण गोकुळामध्ये फक्त या ठिकाणी वर्णन करायचं आहे, बाकीच्या ठिकाणी वर्णन करायचंच नाही. हा भगवान परमात्मा असा आहे, त्याला पाप लागत नाही. श्लोक सांगितले मी श्लोक सांगत नाही. या देवाला पाप लागत नाही. हा विशोक आहे, याला शोक नाही, याला दुःख नाही, याला ताण लागत नाही, याला भूक लागत नाही, याचं काम सुद्धा परिपूर्ण आहे. असा भगवान परमात्मा 8वा अवतार भगवान कृष्ण आपल्याला जर दिसला 16,108, पण तो आहे असा नाहीये. त्याचा जर आपण जर विचार केला, त्याच्या चरित्राचा जर विचार केला तर विचार तो वेगळा आहे. काही लोक म्हणतात भगवान कृष्णाने 16,000 गोपिकांशी लग्न केलं, 12 गाव गिळला. हे आपण विसरतो. आगासूर कागासूर असे मोठे मोठे राक्षस मारले. कालिया सर्प हा महान असा सर्प होता, त्याचं मर्दन केलं. आपल्याला जर एखादा जर मनेर जर भेटली आपल्या गावठी भाषेमध्ये, बरं की नाही, आणि सांगली जरा एखादी मनेर जर भेटली तर किती लोकांना आपण जमा करतो? झोपटा घेऊन द्या, काठी घेऊन द्या. व त्यानं ते केलं. एवढंच नाही, त्या गोकुळामध्ये ते इंद्राने पाऊस पाडला होता, एका करंगलीवरती पर्वत उचलला होता आणि संरक्षण केलं होतं. आपल्याला एक जल उचलता येत नाही आणि त्याचा सामर्थ्य आपण करून जातो. काला आहे, हा काला त्रेतायुगामध्ये सुद्धा करण्याचा विचार प्रभू रामचंद्राचा होता, पण जमलं नाही. सीतामाईला रावणाने हरण करून गेलो होतं, परत आणलेले आणि निरोप समारंभ करण्याची वेळ आली. त्यावेळेस प्रभू रामचंद्राने मारुतराला बोलायला, मारुतराय आणि इकडे या, आजपर्यंत या तुमच्या सैन्याला म्हणजे माकडांना काही मी दिलेलं नाही, त्यांनी पाळा खाऊन माझी सेवा केली. आज मला त्यांना भोजन द्यायचंय. चालेल, पंच पक्वान भोजन बनवलं. नाव सांगितलं तसं काय काय, पण त्यावेळेस मी नव्हतो. असं भोजन बनवलंय आणि पत्रावा लावला. पुढे
खाण्याजोगे होते आणि त्याने 15 वेळा लावल्या. त्याच्यामध्ये लाडू, जिलेबी, बुंदी, बासुंदी, पापड, लोणचं, मसाला. माझं काय केलं का मला काय आणून द्यायचं आणि सांगितलं चला बसा महिन्याला. आता माकडच ते उड्या मारून उड्या मारत आले आणि पत्रावडी होती, ते लाडू होते, जिलेबी होते, ते एकामेकावरती फेकून मारल्या, ते खाते फेकून मारले, सगळ्या पत्रावळ्या विस्कटून टाकल्या. प्रभू रामचंद्राला वाटलं आता शांत बसलेला असतील, जशी कुटांब्याची पंगत होती तशी. आता मी संकल्प सोडणार, वचने कवर घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज होऊन होते नाम घेता ठिकाणी, जीवन करी दिवितोन हे पूर्ण ब्रह्म, उदर भरलं ही ज्ञानी जीवक कर्म. असं प्रभू रामचंद्राला वाटलं होतं. पण तिथं बघितल्यानंतर सगळे निराश झाले प्रभू रामचंद्राची आणि सांगितलं काय प्रकार मारुतीला बोलले मारुती नाही अरे काय प्रकार आहे. त्यावेळेस मारुतीला त्या वानराला रागवले आणि प्रभू रामचंद्राला विनंती करू लागले. महाराज म्हणे भगवंता हे माकडे आहे, त्यांना माफ करा, आता परत आपण पत्राला लावूया. प्रभू रामचंद्र म्हणतात नाही मी एक पाणी आहे, एक बाणी आहे, एक वचनी आहे, एक पत्नी आहे, त्याच्यामुळे परत नाही. आता मी तुम्हाला देणार आहे पण कधी आता नाही, कलियुगामध्ये तुम्हाला देणार आहे आणि त्या कालामध्ये तुम्हाला मी प्रसाद देणार आहे. आता जे आपण आहोत ना ते त्यांचेच रूप आहे. असा भगवान परमात्म्याने केलेला काला एक वेळा केला काळा पण परत त्यांना जमला नाही. पण आपला संप्रदायाची अशी ताकद आहे की कुठे नाही कुठेतरी रोज आपल्याला जगामध्ये काला होत असतो. ही संप्रदायाची ताकद आहे, संतांची ताकद आहे, माझ्या तुकोबाराची ताकद आहे, ज्ञानोबराची ताकद आहे की हा काला कुठे ना कुठे तरी रोज पाऊस असो नंतर नसो पण काळावागे होतोय. तेच पुस्तकामध्ये आपला आजच्या दिवशी आपल्याला काला पाहायला मिळतो. उठाला दोघीचं लग्न झालेलं होतं आणि वरात निघाली आणि त्या वरातीमध्ये भाऊ होता, कंस नावाचा भाऊ, तो देवकीचा भाऊ. तो वरातीमध्ये असा धुंद झालेला होता आणि तेवढ्यामध्ये एवढं आकाशवाणी झाले हे दिवसा तू ज्याच्यामध्ये धुंद झालेलाच नाही तर त्या तुझ्या बहिणीच्या पोटी 8वा होणारा तो पुत्र तुझा वैरी तुझा नाश करून टाकेल. हे ऐकल्यानंतर तो कंस असतो धावत आला आणि काय केलं विणी धरली. मला प्रमाण सांगतात बेड्या टाकल्या, कुलप लावली आणि त्याच्यामध्ये बंद करून ठेवलं. देवकी प्रसिद्ध झाली, सुंदर बाळ. आमच्या कौसाच्या नमानामध्ये आमच्या कौसामध्ये सांगतात असे किरकिर असे डोळे म्हणतात त्या मुलाचे होते, सुंदर असे गाळ, गोरा पांच मुलगा. बघितल्यानंतर कौसाच्या हृदयाला पाजर घेतला. म्हणतोय या पहिल्यानं माझं काय केलेलं आहे, माझा वय आठवय ताई हा म्हणे मुलगा ठेवून दे आणि निघाला. पाप करायचं होतं, पाप लक्षात ठेवा, पाप कोणत्या प्रकारे थांबू शकत नाही. आणि रस्त्यानं जात असताना मध्ये जात असताना नारदमुनीला प्रश्न पडला, 33 कोटीचा प्रश्न पडला, जर कौशाच्या हातून पाप घडला नाही तर हा कौश मरणार नाही. म्हणून नारदमुनी आली, कौशा अरे
देवकीचा बाळ मारण्यासाठी आलो होतो. मग काय झालं? तर माझा वडील तो आठवाय यानं काय केलं? अरे म्हणजे तू वेळा आहे. कारण मूर्खांना ताबडतोब फोटो जरी सांगितलं तरी करतोय म्हणजे ताबडतोब त्याच्या लक्षात येतं. तर मला उलटावर पडतोस ना आणि वैरी आहे देवाची करणी नारळात पाणी तो कधीही जन्माला येऊ शकतो. हा सुद्धा तुझा वैरी असू शकतो. ताबडतोब परत फिरला. अशी देवकीची 6 बाळं या कवसानं आपटून लागली. 7वा बळीराम रोलीच्या उडामध्ये ती सुद्धा पटली वसुदेवानीच होती. गोकुळामध्ये त्याला कवसाच्या गोकुळामध्ये ठेवली होती आणि तो ट्रान्सफर जो गर्भ आहे तो त्या ठिकाणी ठेवला. आणि 8व्या वेळेला देवकी गरोदर झालेली आहे आणि त्यावेळेस निरोप पाठवला. राजाने सांगितलं अरे डोळ्यात पाणी नव्हे तेल घालवला. 8वा माझा वैरी आहे. श्रावणचा महिना होता. पुढे झालं पाणी तिकडे आहे ना पाणी. वार कोणता होता माहिती का? वार परमात्मा बोलतो झाले कारण जर बोलू शकतो आणि बोलते झाले आणि म्हणायला पाठीत टाकला असं म्हणतात आणि डोक्यावरती घेतला. उसळलेला कमळापती पायीची बंधन कळती. भगवान परमात्मा डोक्यावर घेऊन बसले चालायला लागले आहेत. पायाची बंधन सुटली. कारण का? डोक्यावरती देव आहे. आता कुठं आपला देव आहे? आता सुद्धा आपल्या डोक्यावरती देव आहे. एकदा झालं
की देव आपल्या डोक्यावरती नसतो, ती माया असते. डोक्यावरती घेऊन रेनकोट पाऊस पडत चाललेला आहे. बाप आहे तो. कुठल्या मुलाला वाटतं की बाप मुलाला म्हणावं. प्रत्येकाला प्रेम असतं, पण बाप असा आहे तो प्रेम दाखवत नाही. आई रडू शकते पण बाप रडत नाही, हे विशेष आहे. यमुना नदीचं पूर्ण तळांना भरलेले नाही जावं तर मुलगा या ठिकाणी म्हणणार आहे, मी मेले तरी चालेल, तळंकर बाप उदर यमुनेच्या गावामध्ये वसुदेव मुलाला घेऊन आतमध्ये घुसलेले आहेत आणि पाणी वरती चाललेलं आहे. देवाने समजलं, देवाच्या लक्षात आलं की ही यमुना माई माझं दर्शन घेण्यासाठी वरवर चाललंय. काकापर्यंत पाणी आलं आणि काय झालं, पुढे चालेला अचाट वसुदेव गोकुळामध्ये गेले. त्या ठिकाणी मुलगी जन्माला आली होती. त्या मुलगीला बाजूला केलं, या मुलाला यशोदेच्या बाजूला ठेवलं. त्या मुलीला पाठीत घेता निवडून घेतलं आहे. मथुरेमध्ये आलेले आहेत. पण गोकुळामध्ये एवढा आनंद, किती आनंद आहे.
सांगतोय किती सुख आहे गोकुळीचा सुख शेवटचा वैरी आहे हाताला धरलाय आणि गरगर गरगर आपण जेवढ्यामध्ये वरती काढली मारणारा कोण आहे पण त्यावेळेस एक महिला पुरुष नाही महिला उठली ते म्हणाले घाबरता कशाला अहो आताच जमा आलेलं आहे माझ्याकडे एवढं सामर्थ्य आहे की माझ्या सणामध्ये 20 तास मी तयार करून त्या मुलाला मारून टाकेल फक्त मला भेट चांगली द्या होती ती राक्षसी वर्षा काय होती राक्षसी नव्हती राक्षसी म्हणजे दारावर बाहेर आलेल्या केस वगैरे विस्कटले मग काय पाहिजे ते मला एक सुंदर प्रकारे मला साडी चोळी पाहिजे आणखी काय पाहिजे मला मेकअपचं साबण पाहिजे ब्युटी पार्लर कुठं आहे नाही इथे आणि ब्युटी पार्लर मध्ये गेले आणि ते मेकअप करणारे एवढी सुंदर दिसायला लागली ना ते कुसंच्या काळामध्ये असं वाटलं की ही मुलगी आपल्याकडची नाहीच आहे आणि अशी चालायला लागली गोटेकर बाबा लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या आणि गोकुळामध्ये आली आणि यशोदेला हात मारला यशोदे म्हणजे तुला मुला झाला समजलं होय तुम्हाला कुठली कोण आहे मी तुझ्या चुलत मावशीची मुलगी आहे तुला मुलगा झाला असं समजलं मला तिचं दर्शन घ्यायला मला भेटण्यासाठी माझी इच्छा झाली असं बरं की नाही ह्या डेअरीला काय नाही काय आहे डेअरीला जात म्हणून ते आपल्याला थांबवायचं आहे तुम्हाला काही मिळत नाही का तुम्हाला आम्हाला मिळतच नाही पण तुम्हाला खायचं आहे का किती खायचं आहे हे सुरू आहे प्रथम जन्मामध्ये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज भुळे जायचे संभाजी महाराज भुळे जायचे
आणि बाकीचं सोडून पाठीमागे यायचे. तर हा परमार्थ असल्यामुळे भगवान परमात्म्याने सांगितलं तुम्हाला खायचं आहे ना, माझ्या मागे मागे या. मागे मागे या का? ज्ञानी माणूस पुढे जातो, अज्ञानी माणूस पाठीमागे जातो. तुम्हाला मी काय देतो दुसऱ्या जगामध्ये. जी सखी आई आहे ना तिला खरं वाटणार, सुरत आईला खरं वाटणार नाही. एक गवण आली ती म्हणते यशोदे पाया तुझा शाळेत पाठव. आता त्यावेळेस शाळा कोणती? जातो शारंग पाणी लागलेले आहेत. आणि त्या ठिकाणी सुद्धा मोठे मोठे राक्षस भगवान परमात्म्यांना मारायची सुरुवात केलेली आहे. तिकडे सुद्धा गप्प झाले. नागासूर, काकासूर, पाकासूर मोठे मोठे वैरी मारले. त्यातला एक नाग होता, त्याचं नाव काळ्या. आणि त्या डोळ्यामध्ये तो बरेच वर्षापासून बसलेला होता. विष तयार केलं होतं. त्याला सुद्धा भगवान परमात्म्यानं मारलाय. चेंडू त्या डोळ्यामध्ये गेला असं झालं. आणि भगवान परमात्म्यानं उडी मारली. वर्णन केलेलं आहे. भगवान परमात्म्याने माणसे वाजायला सुरुवात केली तर ते लाकडं ओली होतात. एवढं सामर्थ्य भगवान परमात्म्याच्या पंचरीमध्ये होत. मोठं नव्हते रे कृष्णा माझ्या मना, मोठं नव्हते रे कृष्णा माझ्या मना.
आणि त्यांना सांगितलं तुम्ही या ठिकाणी एकत्र व्हा, मी तुम्हाला माझ्या हाताने भरवणार आहे, तसे कमळाच्या आकाराने व्हा, मी तुम्हाला भरवणार आहे. सगळ्यांनी आ करा, सगळ्यांनी आ करायला सुरुवात केलेली. भगवंताने सांगितलं माझे ऐसे आणि नाही तरी घरा जाई, माझा असेल त्याप्रमाणे जर तुम्ही या ठिकाणी आणलं त्याच्या घरामध्ये जा. भगवान परमात्मा म्हणले आम्ही आमची परिस्थिती नाहीये, तू आमचा परमात्मा आहेस, तू आम्हाला देणार नाही आम्हाला माहिती आहे. तू आम्हाला आज कालावी एकत्र कालवल्या त्याला म्हणतात, कालाव झाला भगवान परमात्म्याने त्यावेळेस यमुनेच्या डोहावरती रास क्रीडा केली. 12 वर्षाची एक रात्र केली होती. आणि त्यावेळेस भगवान शंकर सुद्धा त्या रास क्रीडेमध्ये साडी लावून आले होते. बघा काय लावून आले ते साडी. तर भगवान परमात्म्याला ओळखलं की हा माझा शंभू आहे, याला काळ्यांचा त्या राजक्रीडेचा अधिकार नाही. कसं वरून केलंय, तुझ्याने माझ्या भूतीसाठी सागर कुठे हरवला, तुझ्याने माझ्या भूतीसाठी सागर कुठे हरवला. जरा